मंडळी टेम्परेचर आहे. मंडळी अल्पाका हा प्राणी कसा असतो ते मी तुम्हाला इथं दाखवतो. गोरा कशी येशी आपला गोरान भाऊ आहे आपल्यासोबत. ए गोरान Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. नमस्कार मंडळी, मी मयूर होडगे पाटील आणि स्वागत आहे तुमचं व्लॉग्स बाय HPच्या आणखीन एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर नॉर्वेमध्ये तुम्हाला बरेच असे शेतं किंवा शेतकरी बघायला मिळतील ज्यांच्याकडे अल्पाका हा ॲनिमल जो आहे तो पाळला जातो. तर तो मेन त्याची जी लोकर आहे म्हणजे वूल जे असतं त्याच्यापासून मग स्वेटर आणि बऱ्याचशा थंडीच्या गोष्टी बनवतात लोक. सेम जसं आपल्याकडं मेंढ्या पाळतात त्या प्रकारे इकडं अल्पाका हा प्राणी पाळला जातो. तर त्या एका फार्मला भेट देणार आहोत आणि मग तिथला पूर्ण तो जो अनुभव आहे की त्यांच्यासोबत प्राण्यांसोबत वेळ घालवायला मिळणार, त्यानंतर त्यांना थोडं टुरिंग करून आणायचं, तर तो सर्व अनुभव आपण आता या व्लॉगमध्ये बघणार आहोत. सो चला आपण जाऊया त्या अल्पाका फार्ममध्ये आणि बघूया आपला अनुभव कसा असतो इथे. तर मंडळी फायनली आपण आलो आहे त्या जागी ज्या ठिकाणी आपलं आता ते अल्पाका त्यांना वॉकिंग वगैरे करायचं आणि ते सगळं आहे. आणि असा पार्किंगचा एरिया इथं सध्या तरी 2च गाड्या दिसत आहेत, बघू आपण नंतर कोण कोण आहे ते. आणि तिकडं जे आहे ते मेन त्यांचं ऑफिस आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. सो एवढा एरिया बघूयात आणि तिथं जाऊयात. तर मंडळी अल्पाका हा प्राणी कसा असतो ते मी तुम्हाला इथं दाखवतो आहे. तर बेसिकली यांचं जे इकडचे शेतकरीच म्हणायला लागतील हे, त्यांच्याकडे ह्या अल्पाका ह्या प्रकारच्या ह्या मेंढ्या आहेत म्हणू शकता. पण ॲक्च्युली ही उंटाच्या प्रजातीमधला हा प्राणी येतो. हा जो प्राणी आहे ना अल्पाका हा. सो चला आपण आता त्या बुकिंगच्या ठिकाणी जाऊयात. रिक्षा कशी आहे शीप कशी आहे? तर मंडळी टेम्परेचर आहे -14 टेम्परेचर आहे. पूर्ण एकदम थंड वातावरण आहे जास्तच, आणि एकदम बोलतोय तरी असं वाफ निघते तोंडातून. आणि हे इथं आहे ते अल्पाका. तर मंडळी ही आमची पूर्ण गायडेड टूर होती आणि या फार्मचे जे मालक आहेत तेच या टूरचे गाईड होते आमचे. त्यांनी आम्हाला पूर्ण अल्पाकाबद्दल सगळी जी काही माहिती आहे ती सांगितली. त्यानंतर अल्पाकाचं हे जे राहायची जागा आहे ती आम्हाला दाखवली. त्यानंतर त्याच्यातले देखील जे काही नर आणि मादी आहेत ते त्यांनी वेगळे वेगळे ठेवले होते, तर ते देखील आम्हाला सांगितलं. त्यांच्या खाण्याच्या पद्धती किंवा त्याच्यापासून होणारं उत्पन्न या सर्वांबद्दल माहिती आम्हाला त्यांनी या ठिकाणी दिली.
त्यानंतर आम्ही गेलो ते आमच्यासोबत जे काही येणारे अल्पाका जे होते त्यांच्या फार्ममध्ये, आणि तिथून मग आता आपल्याला प्रत्येकाला ते एक एक अल्पाका देत होते हळूहळू, आणि त्यानंतर एकदमच आम्ही इथून बाहेर पडणार होतो. तर आपल्याला जो अल्पाका मिळाला त्याचं नाव आहे गोरान, आणि हा गोरान आपल्यासोबत आता ह्या पूर्ण अल्पाका टूरसाठी असणार आहे. तर चला या प्रकारे आपली टूर जी आहे ती आता चालू करूया. तर मंडळी आता आमची ही टूर चालू झालेली आहे, आणि जसं की तुम्ही बघू शकताय पूर्ण बर्फानं आच्छादलेला असा हा प्रदेश आहे. म्हणजे बर्फाचं वाळवंट असल्यासारखंच आता हे आम्हाला दिसत आहे, आणि तशात देखील आम्ही आता चालत चाललेलो आहोत. तापमान खूप कमी होतं, खूप जास्त थंडी होती, पण तरी देखील सर्वांचा उत्साह होता आणि एक वेगळा अनुभव असल्यामुळे सगळेच आम्ही उत्साहाने या ठिकाणी चालत चाललेलो होतो. मध्ये मध्ये आमचे थोडे रेस्ट स्टॉप झाले, थोडा वेळ आम्ही 2 मिनिट थांबलो. तर हे जे प्राणी आहेत ते खूपच फ्रेंडली आहेत. तुम्ही यांच्यासोबत फोटो देखील काढू शकता, आणि यांना हाताळायचं कसं हे देखील आम्हाला आमच्या टूर गाईडनं सांगितलं होतं. हा सपाट प्रदेश संपल्यानंतर आता चालू झाला तो म्हणजे हा जंगलाचा भाग, आणि ह्या जंगलाच्या भागामध्ये जाताना देखील एक वेगळाच अनुभव होत होता, कारण पूर्ण बर्फाने आच्छादलेली झाडं ही दोन्ही साईडला होती, आणि मध्ये फक्त एक पायवाट होती जी की जंगली प्राण्यांची आणि माणसांची ये-जा करण्याची वाट होती. आता आपण लीड करतोय पूर्ण सगळ्या लोकांना, कारण आमचा माणूस हा जो गोरा नाही तो पुढं आला. तर आता आपण लीड करत या पूर्ण जंगलातून जातोय. Det tar du inte. Klockan 12. Ja, okej. Vi sätter 2 timmar, då har vi liksom en halvtimme ish. तर फिरत फिरत मंडळी आपण आलोय जंगलामध्ये. हा आपला गोरान भाऊ आहे आपल्यासोबत. ए गोरान. आणि थोडा रेस्ट स्टॉप आहे या ठिकाणी, आणि तिथून पुढं मग परत आपण मागं जाऊ जिथून आपण चालू केलं होतं शेतामध्ये, त्यांच्या फार्ममध्ये तिथं जाऊ परत. आणि हा पूर्ण जंगल एरिया आहे बघा. आणि इथं आम्ही आपला अल्पाकाचा कळप घेऊन आलोय. थांब थांब थांब. तर आपला वॉक पूर्ण झालेला आहे, आणि आपण परत आलोय आपल्या फार्मच्या ठिकाणी. तर मंडळी फायनली आपण आता आलो आहे आपल्या घरी. एवढी थंडी होती त्या ठिकाणी, -17 वगैरे दाखवत होतं टेम्परेचर, पण ॲक्च्युअल ते खूपच आणखीनच कमी होतं. आणि एवढी थंडी होती की आम्हाला ते सगळं फिरून आल्यानंतर गाडीमध्ये जे बसलो ते आम्हाला शूटिंग करणं किंवा व्हिडिओ एंड करणं हे तिथं एवढं ध्यान पण नाही केलं, आणि एवढ्या थंडीमुळे ते असं करावंसं पण वाटलं नाही. त्यामुळे पटकन आपण गाडीत बसलो, AC वगैरे चालू केला, गरम थोडं वातावरण केलं, आणि त्यानंतर डायरेक्ट आपण घरी आलो. खाल्लो पिलोमध्ये थोडं आणि घरी आलो. त्यामुळं मधलं काहीच शूटिंग केलं नाही मी. तर आत्ता या ठिकाणी घरी आलो आहे आपण, आणि आता मी हा व्लॉग एंड करतो आहे.
तर हा एक वेगळा अनुभव होता अल्पाका या प्राण्यासोबत फिरण्याचा. म्हणजे त्यांची नेमकी प्रजाती काय किंवा त्यांची वाढ कशी होते आणि पूर्ण त्या प्राण्याबद्दलची माहिती जाणून घेतली आपण. आणि ते नॉर्वेमध्ये कसे आले, त्यानंतर इथं त्यांचं जे काही म्हणतो त्यांचा वापर कसा केला जातो, त्यांच्यापासून वूल वगैरे कसं मिळवतात ते सगळं आपण देखील पाहिलं. आणि एक नक्कीच वेगळा अनुभव आहे, असा अनुभव आहे जो की आपल्याला भारतामध्ये नाही घेता येणार. सो त्यामुळं वर्थ इट आहे. तुम्ही त्यांची जी वेबसाईट आहे ती मी देखील खाली देईन. त्यानंतर त्यांचं लोकेशन जे आहे गुगल मॅपवरचं ते देखील खाली देईन. ओस्लोच्या जवळच आहे. सो नक्की तुम्ही ट्राय करू शकता जर नॉर्वेमध्ये आलात तर. आणि वन डेसाठी आय थिंक इनफ आहे. 2 तासाची त्यांची ॲक्टिव्हिटी आहे. सो तिथंपर्यंत जाण्यासाठी 1 तास आणि मग परत यायला 1 तास, अशा प्रकारे साधारण त्यांना टाईम लागेल. पण त्या ठिकाणी तुम्हाला 2 तास तर लागतीलच. सो नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग आणि हा एक वेगळा अनुभव कसा वाटला ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्लॉग्स बाय HP या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.